जी स्त्री श्रावण महिन्यात असा एक मिठाचा दिवा लावते तिचे घर पैशानं भरते. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो नमस्कार. श्रावण महिन्यात जी स्त्री असा एक दिवा लावते तिच्या घरी श्रीमंती येते. पैसा खेचणारा हा दिवा तुम्हाला करोडपती बनवतो. फक्त कोणालाही न सांगता हा उपाय करा. तुमच्या घरात नशिबाचे दारे उघडणारा असा हा एक उपाय आहे जो फारच कमी लोकांना माहीत आहे. हा उपाय केल्यावर जे घडतं ते ऐकून तुमचा श्वास थांबेल. पैसा येणे, समृद्धी मिळणं किंवा हे सगळे एका मिठाच्या दिव्यामुळे शक्य होतं. पण तो दिवा मिठाचा कोणत्या दिशेला लावायचा, किती वेळ लावायचा, कोणत्या दिशेला ठेवायचा आणि कोणता मंत्र म्हणायचा, आज आपण उघडणार आहोत हे रहस्य. श्रावण महिन्यातील एक अद्भुत रहस्य आणि उपाय जो तुमचं नशीब बदलून टाकेल. पण व्हिडिओला पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सर्वात प्रथम आपण बघूया की मिठाचा दिवा म्हणजे काय. मिठाचा दिवा म्हणजे शुद्ध सैंधव मीठ वापरून तयार केलेला दिवा, ज्यामध्ये कापूर किंवा तुपाचा वापर केला जातो, ज्यामध्ये धनसंपत्ती खेचण्याची शक्ती असते. फक्त अग्नी नाही तर तो एक प्रकारचा ऊर्जेचा स्तोत्र असतो. हजारो वर्षापासून तांत्रिक साधक, वास्तुशास्त्रज्ञ आणि गुप्त साधक या दिव्याचा वापर स्त्रीसौख्य आणि प्रगतीसाठी करत आले आहेत. मिठाचा दिवा म्हणजे जमिनीतील गुप्त शक्तींना जागृत करणारा दिवा. हा फक्त श्रावण महिन्यातच याचा प्रचंड प्रभाव दिसतो. श्रावण महिना म्हणजे देवांचे उत्सर्जन कालखंड. शिवशक्ती आणि लक्ष्मीशक्ती दोन्ही सक्रिय असतात. नकारात्मक ऊर्जेला नष्ट करण्यासाठी आणि घरात धनलक्ष्मीचे आगमन करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो. या महिन्यात या वातावरणातील ऊर्जेच्या लहरी प्रबळ असतात. त्या मिठाच्या दिव्याशी जोडल्या गेल्यावर चमत्कार घडतो. आता आपण पाहूयात मिठाचा दिवा कसा तयार करायचा. यासाठी शुद्ध सैंधव मीठ 1 वाटीमध्ये घ्यावे. पितळ किंवा मातीचा दिवा, त्यामध्ये शुद्ध तेल किंवा देशी गाईचे तूप आणि कापूस, 1 लहान चमचा गोमूत्र. दिवा तयार करण्याची पद्धत पाहूया. एका दिव्यामध्ये सैंधव मीठ भरून त्यावर एक कापसाची वात ठेवा. त्यात थोडेसे तूप टाका. जर तुमच्याकडे कापूर असेल तर त्याचा थोडासा अंश त्या दिव्यामध्ये टाका. हा दिवा जमिनीवर नाही तर एका तांब्याच्या पितळेच्या प्लेटमध्ये ठेवा. कोणत्याही दिवशी हा दिवा लावायचा. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी, पण विशेषतः श्रावणातील दुसरा किंवा शेवटचा श्रावणी सोमवार हा सिद्ध सोमवार मानला जातात. या दिवशी हा उपाय केला तर नशीब दरवाजा फोडून घरात येते. दिवा लावताना कोणती दिशा आणि कोणती वेळ या वेळेमध्ये दिवा लावायचा हे पाहूया. वेळ सुरू झाल्यानंतर ब्रह्ममुहूर्त किंवा सकाळी 6 ते संध्याकाळी 7:30च्या दरम्यान हे या वेळेत दिवा लावू शकता. दिशा: पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून हा दिवा लावा. ठिकाण: देवघरात किंवा घराच्या मुख्य दरवाजाजवळ आतल्या बाजूला दिवा लावावा. दिवा लावताना हे मंत्र म्हणावे. दिवा लावताना मनात किंवा हलक्या आवाजात हे मंत्र म्हणावे. ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः. ओम नमः शिवाय. ओम धनदाय नमः. एकाच दिव्यात हे 3 मंत्र मनात म्हणावेत आणि दिवा प्रज्वलित करावा. हा दिवा काळ बदलतो आणि आपल्या जीवनात काय घडवतो? घरातील दारिद्र्य दूर होते. पैसा अडकलेला असेल कुठे तर तो परत येतो. कामधंद्यात यश येऊ लागतं. नकारात्मक ऊर्जा जळून खाक होते. लक्ष्मी स्थिर होते. मन शांत होतं. घरातील वातावरण यामध्ये वाद मिटतात. अचानक धनलाभाचे संकेत मिळतात. कर्ज उतरण्यास सुरुवात होते. सौख्य, समाधान आणि मनशांती येऊ लागते. स्वप्नातही सकारात्मक संकेत मिळू लागतात. गुप्त संकेत हे लक्षात ठेवा. दिवा विझू नये. दिवा दररोज एकाच वेळी लावावा. जर दिवा लावल्यावर अचानक गोड वास आला तर समजा लक्ष्मी मातेचा तुमच्यावरती आशीर्वाद आहे. जर दिव्याभोवती निळसर प्रकाश दिसू लागला तर घरातील शक्तिशाली नकारात्मक शक्ती नष्ट होऊ लागली. आता आपण पाहूयात कोणत्या 5 चुका करू नका. 1. मिठाच्या दिव्यात साधं मीठ वापरू नका. फक्त सैंधव मीठच वापरावे. नंबर 2. दिवा शौचालयाजवळ किंवा बेडरूममध्ये लावू नका. नंबर 3. दिवा लावताना चपला पायात असू नयेत. नंबर 4. स्त्रियांनी रजस्रावाच्या काळात हा उपाय करू नये.
नंबर 5, दिवा लावून त्याच जागी बसून मोबाईल, TV पाहू नका. तो काळ ध्यानासाठी वापरा. दिव्याचे परिणाम. आणि आपण आता ऐकूयात सत्यकथा. ऐका, एका गृहिणीची गोष्ट. ती एका बँकेत काम करत होती. सतत अडचणी, वाद विवाद, पैसा हातातून निसटायचा. एक वृद्ध साधू, तिने हा उपाय त्या स्त्रीला सांगितला. त्या स्त्रीने श्रावणात प्रत्येक सोमवारी मिठाचा दिवा लावायला सुरुवात केली. 3 आठवड्यात तिचं प्रमोशन झालं. घरातील कर्ज फिटले. घरात शांतता आली. हे सगळं घडलं फक्त एका मिठाच्या दिव्यामुळे. हे उपाय कोणासाठी नाहीत? जे श्रद्धाहीन आहेत, जे गोंधळ, मस्ती किंवा अजागतिकपणा करत असतात, हा उपाय करतात. जे केवळ हौस म्हणून हे उपाय करत असतील, त्यांना काहीच लाभ मिळणार नाही. विशेष दिवशी विशेष फळ. जर श्रावण सोमवारी हा पौर्णिमेच्या आसपास जर तुम्ही हा उपाय केला असेल, तर त्या दिवशी मिठाचा दिवा लावल्याने 7 पिढ्यांचे पुण्य तुम्हाला मिळतं. मित्रांनो, आयुष्यात अनेक वेळा आपण लाख प्रयत्न करूनही प्रगती करता येत नाही, कारण आपण ऊर्जेचे दरवाजे उघडलेले नसतात. आज आपण पाहिलं की फक्त एका मिठाच्या दिव्यामुळे ते दरवाजे कसे उघडतात. हा उपाय तुमचं नशीब बदलू शकतो. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुमचे आयुष्य इतकेच बदलेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.